रक्तपेढीच्या माध्यमातून जवळजवळ $2 ट्रिलियन यांची रक्कम हे झालेलं आहे। तर हा पैसा जो आहे ते भारताच्या समर्थन अर्थव्यवस्थेच्या आसपास पोहोचलेला आहे। तर हे आपल्या भारताच्या सुरक्षेला धोका आहे। आज आपण बघतोय की आतंकवादी ज्या काही कारवाई होत्यात तर त्याला तो पैसा पुरवला जातोय। मग हे मुश्रीफांना माहीत नाही काय हा पैसा आतंकवादी कारवाईसाठी दिला जातोय। आज गोकुळचं जर का दूध बघितलं तर महाराष्ट्रासह भारतापर्यंत अजून पोहोचलेलं नाही। मग तुम्हाला त्या इस्लामी राष्ट्रामध्ये विकण्याचं काय कारस्थान आहे? म्हणजे इथं कुठं तर ह्या गोकुळमध्ये इस्लामी अजेंडा राबवण्याचं हे मोठं कारस्थान शिजलेलं आहे। ही कोल्हापूरची जनता कदापि ही सहन करणार नाही। आणि जर काय हे गोकुळ हलालमुक्त जर का नाही झालं तोपर्यंत आम्ही जनतेला आवाहन करतोय की गोकुळवर बहिष्कार घालायला पाहिजे। आणि एवढं करून पण ह्यांनी जर का हलालमुक्त केलं नाही तर आम्ही मोठं आंदोलन छेडू आणि वेळप्रसंगी मोठा मोर्चा पण गोकुळ कुठल्याही हे शेतकऱ्यांची संस्था आहे आणि गोकुळचं जे हलाल सर्टिफिकेट घेतले ते कधी घेतलेलं आहे तुम्हाला याबद्दल काय कल्पना आहे? त्यावेळी सत्तेत कोण होतं किंवा कधी घेतले याबद्दल काय माहिती आहे? आता आम्हाला याला कळले सत्तेवर कोण पण असू दे त्याला कधी घेतलं हलाल सर्टिफिकेट गोकुळने? 2025 आहे 22 ते 25 या दरम्यान हेच सत्तेत आहेत। तर आमचं म्हणणं काय कोण पण सत्तेत असू दे आम्हाला हलाल विरोध आहे। आम्ही आता हलालच्या विरोधात हिंदू जनजागृती समिती हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं मोहीम महाराष्ट्राचं भारतामध्ये आपण छेडलेले आहे। मुळात 2018ला हे हल्ल्यातल्या अनेक संघांकडे या संदर्भातलं हलाल असतं तर त्याबद्दल तुमची काय भूमिका असणार आहे? नाही आमची सगळी कोण पण तिथं असू दे कुठल्या पण संघटना आपण हलालच्या विरोधात आपण मोहीम आखलेलीच आहे आणि त्याला विरोध असणार आपला सगळ्या त्याच्यामध्ये। ते आत्ता काय झालं आत्ता उघड झाल्यामुळं आम्ही आत्ता त्याला विरोध करायला लागलोय। हे यापूर्वी माहिती नव्हता म्हणे त्याच्या त्याच्यामध्ये आपला गोकुळच्या उत्पादनाला विरोध नाही पण ज्या पद्धतीने दबावासाठी आम्ही करवले गोकुळ वाचलंच पाहिजे ह्यासाठी तर यांनी ते हलाल सर्टिफिकेट काढायला पाहिजे त्यांनी। आम्हाला तर गोकुळ वाचवायचं आहे त्याबद्दल काय गोकुळ हे आमचंच आहे आणि ज्या आमच्या गोकुळमध्ये इस्लामिक अजेंडा चालणार नाही आणि आम्ही काय तिथं मुश्रीफ आहेत म्हणून नाही। आज ह्यापूर्वीचं पण आमचं हलाल विरोधातलं मोहीम जर का बघितली जिथं जिथं हलालचं प्रोडक्ट तिथं आपण विरोध केलेलाच आहे। ज्या पद्धतीनं हलालचं जर बघितलं तर अगदी सर्वसामान्य कोंबड्या बकऱ्यापासून या हलालची सुरुवात होते आणि या व्यापारामध्ये आणि हलालचं सर्टिफिकेट घेताना त्यांच्या काही अटी आहेत त्या अटी मग गोकुळनं पूर्ण केल्यात काय? काही इस्लामी कर्मचाऱ्यांच्या सुद्धा अटी आहेत या अटी पूर्ण केल्यात काय? आणि ज्या वेळेला हे हलाल सर्टिफिकेट घेतलं त्यावेळेचे ह्या कोल्हापुरामधले महायुतीचे 10 आमदार 3 खासदार हे काय करत होते? आजही त्यांनी कुठल्याही प्रकारची भूमिका जाहीर केलेली नाही। मी आज माझा 2 दिवसापूर्वीच ज्या पद्धतीनं मुश्रीफ त्याचं सांत्वन करतात ज्या पद्धतीनं त्याचं विश्लेषण देतात की म्हणतात की बाबा आम्हाला आखाती देशामध्ये आमचं प्रोडक्ट वाढवायचं आहे आमचा व्यापार वाढवायचा आहे। जर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये तुमच्याकडं दूध द्यायला तितपत शिल्लक राहत नाही तुमच्याकडं आत्ता व्यापार चांगला आहे आणि आखाती देशामध्ये ज्या देशामध्ये गाईचं रक्त पिलं जातं आहे त्या देशामध्ये आम्हाला दुधाची गरज काय विकायची? आणि या संपूर्ण संचालक मंडळाचं आणि मुश्रीफांचं आम्हाला जाहीर आव्हान आहे। आम्ही बिंदू चौकात येतो हलाल सर्टिफिकेट संदर्भात आमच्या प्रश्नाची त्यांनी उत्तर द्यावी। त्याचप्रमाणे या इथल्या 10 आमदार युतीच्या आणि 3 खासदारांनी आपली भूमिका जाहीर करावी अन्यथा त्यांच्याविरुद्ध आम्ही आंदोलन करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।